दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपण पाहताय. एक एक मॅच विनिंग आमचे आदरणीय अर्जुनजी तांबोली साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत. तीन षटकांची मॅच असणार आहे. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. आपण पाहताय गावदेव चषक 2024-25चा हा थरार. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळाली. कडाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये बीड. कडाव टीम मात्र या मॅचमध्ये विजयी झाले आणि दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाली. हॅलो हॅलो पहिलं षटक आपण पाहता प्रगतीपथावरती मॅन्डेटरी पॉवर प्लेचं संकेतचं. त्यानं मात्र फार चांगली कामगिरी केली आहे. 2 विकेट त्यानं मिळवल्यात. पाठीमागे मारण्याचा प्रयत्न फिरून, परंतु बॉल आणि बॅटचा संपर्क नाही आहे. वेगवान पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय संकेतच्या माध्यमातून. आणखीन एक डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते संकेतची. चेंज द गेम वंजारपाडा ब टीमकडनं पहिली षटक घेऊन आलाय.
जबाबदारीचं षटक अगदी जबाबदारीनं हाताळत असताना ज्यावेळी पीक केलाय, कमी गतीनं टाकला होता त्याला पीक केला. स्क्वेअर ऑफ द विकेट आपण पाहतोय. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून प्रकाशच्या बाट मधून येतोय हा षटकार. मोरे साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. सर्वांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मानाची, अभिमानाची आणि सन्मानाची ही स्पर्धा आपण पाहताय. गावदेव चषक 2024. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 12. जरी विकेट गेला असेल तरी देखील कोणतंही प्रेशर न घेता धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 12 एक षटकाच्या समाप्तीनंतर. 3 षटकांची मॅच आहे. जास्तीत जास्त धावसंख्येचा मानस इथे असेल आनंद 11 कडाव टीमचा. चेंज द गेम वंजारपाडा ब टीमच्या अगेन्स्ट. चांगली बॉलिंग अटॅक आपल्याला चेंज द गेम वंजारपाडा टीमकडनं पाहायला मिळतो. पहिल्या सत्रामध्ये पहिल्याच चेंडूमध्ये आपण पाहतोय 12 धाबा आलात. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय ऑन स्ट्राईक अभि देवगरे. पुढे सरसावून क्लासिकल फटका, अगदी क्रिकेटचं मादक सौंदर्य या फटक्यावरती आपल्याला पाहायला मिळतं. एक टप्प्या अखेर चेंडू चाललाय कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. चौकार. 12 आणि 4 16. सोळा धाबा धावफलकावरती. पुनश्च आपण पाहतोय इनफिल्डच्या वरून हा फटका खेचायचा होता. बॅटची लिडिंग एज लागली, पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल झाला आणि इथे मात्र चांगला झेल पकडला. अभि देवगरेला देखील इथून मागे फिरवलाय. हा आणखीन एक विकेट, चौथा धक्का लागतोय आनंद 11 कडाव टीमला. फलंदाज इथून बाद होतोय अभि देवगरे. त्याला पाहायला मिळतो नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय 5व्या क्रमांकावरती. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा, त्याला मात्र खोदून काढलाय समोरच्या दिशेनं. एकच धाव मिळेल या चेंडूवरती. एक एक धाव देखील फार महत्वपूर्ण आहे आणि त्याचाच आता प्रयत्न कडाव टीमकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव आली आहे, धावफलक आता जाऊन पोहोचलाय 17 धावा धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. प्रकाश बदे ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतं. आता संपूर्ण जबाबदारी प्रकाशवरती वाढली, कारण की आघाडीचे जे फलंदाज आहेत कौशल, विशाल आणि अभि बाद झाल्यानंतरची जबाबदारी प्रकाशवरती आहे. इथे फिरून मारण्याचा पुनश्च प्रयत्न झाला, लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव घेण्याचा प्रयत्न. हातामध्ये चेंडू व्यवस्थित गॅदर झाला असताना तर कदाचित प्रकाशला परतावा देखील लागला असता, परंतु तो चेंडू हातातून निसटला आणि तिथे एक धाव सहजरित्या कंप्लीट झाली. लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही एक धाव धावफलकामध्ये ऍड केली जाईल, म्हणजे 18 धावा आता धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. दुसरं षटक चालू असताना गोलंदाज कुमारचं चांगली कामगिरी कुमार देखील करतोय. पहिल्या चेंडूवरती चौकाराचा मार खाल्ल्यानंतर जी अक्कल आले ना, अगदी व्यवस्थितरित्या आता गोलंदाजी करत असताना ट्रॅकवरती आलाय. कट करण्याचा प्रयत्न, चॉप करायचा होता, परंतु चेंडूमध्ये गती एवढी आहे ना की चेंडू गेल्यानंतर बाद आली वेगवान पद्धतीचा. ते सर्रार गोलंदाजी आपल्याला चेंज द गेम वंजारपाडा ब टीम कडनं पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, चांगलं टोटल आता सेट करायचंय.
ऑन साईडला हा फटका खेचायचा होता, बाट वरती व्यवस्थित आला नाहीये, सिंगल धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलाय. एकच धाव आता इथे पुरेशी आहे. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झाले. 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 19. अजूनही एक षटकाचा खेळ बाकी आहे. दुसऱ्या सत्राला सुरुवात, दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली आहे. चेंज द गेम वंजारपाडा ब त्यांच्या विपक्षामध्ये आनंद 11 कडाव या दोन टीम दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज सौरभ. सौरभ आलाय गोलंदाजीसाठी. शेवटचं षटक आहे, स्लॉगरचं षटक आहे. या मैदानाचा एक विशेष राहिला आहे की या मैदानामध्ये स्लॉगरमध्ये धावा फार कमी प्रमाणात आल्यात. स्लॉगरमध्ये धावा जिथे आपण पाहतो धावसंख्येचा आलेख अगदी उंचवलेला असतो, तिथे मात्र धावा या मैदानावरती कमी येतात. ऑन साईडला प्रॉपर टायमिंग पाहायला मिळत नाहीये. अगदी बॅटच्या टोला चेंडू लागला आणि अगदी पाहताना आपण एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 19 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. एक चेंडूचा खेळ इथून समाप्त झाला. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. 5 चेंडू इथून बाकी आहेत. किती धावसंख्येचं टार्गेट आता मात्र सेट केलं जाईल कडाव टीम कडनं हे देखील पाहावं लागेल. गावदेव चषक 2024-25 हा थरार लोवर फुलटॉस कनेक्ट करू शकला नाहीये. कमी गतीनं टाकला होता, चेंज ऑफ पेस झाला होता, परंतु फुलटॉस होता. इथे मात्र बघा गोलंदाज प्रयत्न करतायत धावा कमीत कमी देण्याचा, परंतु क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहताय ना की त्यांना साथ देत नाहीये. चुकीची फेकी आणि त्याचा रूपांतर सिंगल डबल मध्ये. 22 धावा धावफलकावरती. चांगला पटका अलॉंग दी कार्पेट लॉंग ऑनला. वाडिश लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, दुसरी धाव घ्यायची आहे आणि इथे दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. धावांची धावा बनवायच्या आहेत. त्याच प्रयत्नामध्ये आपण पाहतोय सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा सातत्यानं प्रयत्न होतोय आणि त्या प्रयत्नामध्ये यश देखील आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या जाऊन पोहोचली 24 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक सौरभचं. आतापर्यंत 3 चेंडू त्याने फेकलेत. काय कमालीची गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये देखील पाहायला मिळतीये. आतापर्यंत एकही मोठा फटका मारू दिला नाहीये. प्रकाश बदे ऑन स्ट्राईक असताना हा देखील चांगला फलंदाज आहे. मोठे फटके मारणं. हा देखील अलॉंग दी कार्पेट लॉंग ऑन मध्ये सिंगल कन्वर्ट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगानं सरसावलेत. दुसरी धाव घ्यायची आहे परंतु नकार दिलाय. एकच धावेवरती थांबलाय. एक धाव कंप्लीट. गुड्डू इथून बाद झालाय दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये. चेंडूचा खेळ अद्यापही बाकी आहे. एखादा मोठा फटक्याच्या शोधामध्ये असेल इथून आनंद 11 कडाव संघ. अपेक्षा असेल एखादा मोठा फटका आला ना तर चांगली टोटल इथून उभारेल आनंद 11 कडाव संघ, परंतु त्या शोधामध्ये जावं लागेल. मनीष नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. अगदी आपण पाहताय 6व्या क्रमांकावरती मनीषला मैदानामध्ये पाठवलंय. एक वेगळ्या रणनीतीने आपण पाहतोय ना की मैदानामध्ये उतरलाय. चेंज द गेम वंजारपाडा ब संघ. जबरदस्त कामगिरी. प्रत्येक गोलंदाजानं कॉन्ट्रीब्युशन दिलंय. फुलटा चेंडू ऑन साईडला फ्लिक केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा खूप दूरवरचा मनीष मेनमेनेच्या बॅट मधून आलाय. दर्जेदार नवसंजीवनी निर्माण करणारा, धाव गतीला पुढे नेणारा षटकार.
सिंगल डबल घेण्यास भाग पाडत होती, परंतु मनीष मेनमेनेचा वार षटकार आलाय. लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने टॉस केलाय, क्षेत्ररक्षक आहे डाऊन द बॉल, कंप्लीट झाली झेल. ताकद जास्त पाहायला मिळालं नाही, फक्त टायमिंग पाहायला मिळालं. हलक्या हाताने हा चेंडू फक्त ड्राईव्ह केला होता, अगदी लॉंग ऑफ मध्ये सहजरित्या त्या ठिकाणी झेल टीप पकडलाय आणि इथे मात्र शेवटच्या चेंडूवरती विकेट आली आहे. एकंदरीत संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 31 आणि टार्गेट असेल चेंज द गेम वंजारपाडा ब समोर 32 या धावसंख्येचं. 18 चेंडू 32 धावसंख्येचं लक्ष असणार आहे, म्हणजे 3 षटकांमध्ये तुम्हाला 32 धावा बनवायच्या सेकंड इनिंग मध्ये. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. चला दोन्ही टीम आपण या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं कर्णधार पाठवा, आपण टॉस करून घेऊया. नेक्स्ट मॅच आपल्याला इनॅक्शन मध्ये पाहायला मिळतील कलम आणि त्यांच्या विपक्षामध्ये शेळू या दोन टीम दरम्यान. आमचे आदरणीय अविनाशजी तरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. आपलं गावदेव चषक 2024-25 मध्ये सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत. चला शेलू टीमचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. कलम टीमच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण टॉस साठी यायचंय. कलम टीमचा कर्णधार आपण टॉस साठी या. शेलू टीमचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. चला या लगेच, विदाऊट टाइमपास नका करू, लगेच या. 32चं टार्गेट घेऊन उतरली आहे चेंज द गेम वंजारपाडा ब टीम.
सलामीची जोड साखळी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे करण दुसरीकडे आपण पाहतोय वैभव. ही सलामीची जोड साखळी आपल्याला पाहायला मिळते. पहिलं P1चं षटक 38 षटकाचं रिस्ट्रिक्शन असणारं षटक आपण पाहताय कौशल गुरवला. समोर आपण पाहतोय करण. दोन्ही टीम दरम्यान टॉस या ठिकाणी केला गेला. शेलू टॉस जिंकला आणि त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जसे मॅच संपेल आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करा. गोलंदाज तयार गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू अगदी आउटसाइड दी ऑफ स्टंप. अपील करण्याचा प्रयत्न. अपील तंत्राचा वापर केला. अगदी 11च्या 11 खेळाडूंना अपील केली आहे. माहिती आहे विकेट फार महत्वाची आहे. बॅटला चेंडू ब्रश झालाय. अंपायरचं बोट आकाशाकडे. अंपायरने इथे मात्र अगदी 2 पंचांमध्ये डिस्कस झाल्यानंतर मात्र हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला. पहिल्याच चेंडूवरती पहिली बिग विकेट आपल्याला पाहायला मिळाली. करणला इथून मात्र परतावं लागतंय. पहिली विकेट आली आहे. पहिला चेंडूवरती कौशल गुरवनं मात्र ती विकेट मिळवली. महत्वपूर्ण विकेट होती. चांगला चेंडू यावेळी अगदी पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. बैठक शॉट खेळायचा होता परंतु अगदी चेंडू वेगानं अंगावरती आला. अंगारावरती चेंडू आदळला. इथून आपण पाहतो आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉल आला. 32चा पाठलाग करायचा. पहिले 2 चेंडूंवर पहिला चेंडू ते विकेट. त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू. कौशल गुरव याच कामासाठी ओळखला जातो. सातत्यानं चांगलं क्रिकेट आपल्या गावासाठी आपल्या तालुक्यासाठी त्याने खेळला आणि तो पहिलं षटक घेऊन आला. चांगली कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. समोर आपण पाहतोय इनाट नंबर 3 साठी मैदानामध्ये दाखल झालाय संकेत. चांगला फटका यावेळी अगदी कव्हर मधून चेंडूला काढले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. मिळेल फक्त सिंगलच. चांगला फटका आपण पाहतोय संकेतच्या बाट मधून आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव आली आहे. धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. अकाउंट इथे मात्र ओपन झालंय. संकेतनं मात्र ते अकाउंट ओपन केलंय. आता स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहताय फलंदाज वैभव. वैभव फार चांगला फलंदाज आहे. चेंज द गेम वंजारपाडा ब टीमचा. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चांगली फलंदाजी मागच्या मॅच मध्ये त्यांनी केली आहे. चांगला फटका चॉप केलाय. चेंडू चाललाय थर्डमॅनला. सीमारेषेच्या पलीकडे 3 क्षेत्ररक्षकांना बीट करत आलाय चौकार. ओळखला जातो वैभव. चेंडूला मात्र अगदी येऊ दिलं. वेट केला. त्यानंतर मात्र हा फटका सजवला. वेट अँड वॉचचं क्रिकेट त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. हा देखील चांगला फटका. हवेमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल का? यस पोहोचलाय. कंप्लीट झाली झेल. बाहेरच्या बॉलला छेडछाडी करण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र सपसेला अडकलाय आणि कौशल गुरवने जे जालं विणलं होतं त्याच्यामध्ये अटकला आणि वैभवला मात्र इथून आता परतावं लागतंय.
चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चौकार आला त्यानंतर त्याला बाद देखील करण्यामध्ये यश आलं. टी फॉर टॅक जसंच तसं प्रत्युत्तर कौशल गुरवनं देखील दिलं. आधीच्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर आपण पाहतोय त्याच पद्धतीनं फटका खेचायचा होता. कौशलला माहिती होतं अशाच प्रकारचा चेंडू टाकणं गरजेचं आहे. तिथे मात्र आणखीन एक क्षेत्ररक्षक त्यांना तिथं तैनात केला आणि तिथे मात्र अडकला. 2 विकेट जे महत्त्वपूर्ण होते. वैभव आणि करण सलामीची जोड शकली माघारी फिरले. आता संकेत आणि त्याच्या साथीनं आपण पाहतोय सौरभ हे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पहिलं षटक प्रगतीपथावरती P1चं. आणखीन एक चांगला चेंडू, यावेळी समरन डिलिव्हरी पाहायला मिळते. अगदी जमिनीला समांतर चेंडू निघून गेला. कौतुक करायला हवं पाठीमागे यष्टीरक्षकाचं, त्यानं चांगला स्टॉप केला चेंडूला. प्रकाश बदे त्या ठिकाणी होता. षटक क्रमांक पहिला या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या अवघ्या 5 विकेट आल्या. 2 इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली आहे. मोमेंटम आपल्याकडे आता त्यांना शिफ्ट करून घेतलंय. 32चा बचाव करत असताना पहिलं षटक 5 या धावसंख्येचं आणि त्याच्यामध्ये 2 विकेट त्यानं मिळवल्यात. काय गोलंदाजी केली आहे. ज्याच्या नावाची सातत्यानं चर्चा केली जाते त्या नावाला साजेशी अशी कामगिरी आपण पाहताय. गावदेव चषक 2024-25च्या या ट्रॉफीमध्ये त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चमकदार कामगिरी फलंदाजी करत असताना अगदी पहिला चेंडूवरती बाद झाला, परंतु गोलंदाजी करत असताना त्याची उणीव त्यानं भरून काढली. दुसरं षटक प्रगतीपथावरती गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज नीतू माली. या देखील खेळाडूची भरपूर सारी चर्चा आहे. मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये चांगली गोलंदाजी त्यानं केली आहे. आता त्याला गोलंदाजी करायची आहे. चेंज द गेम. वंजारपाडा ब टीम समोर 5 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आउटसाइड डी ऑफ स्टंप, ब्लॉक केलं चेंडू. यॉर्कर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अगदी आउटसाइड डी ऑफ स्टंप. दर्जेदार चेंडू पाहायला मिळाला. वेग देखील या चेंडूवरती पाहायला मिळाला. नियंत्रण देखील पाहायला मिळालं. तुमच्याकडे वेग किती आहे हे महत्त्वाचं नाही आहे, परंतु त्याच्यावरती नियंत्रण कसं आहे हे देखील पाहिलं जातं. आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक, परंतु अंपायर सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरून जाणारा. चेक केलं जाईल. आमची KTC लाईव्हची संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हर करते. चेक केलं जाईल. आता बघितलं जाईल चेंडू कुठे पिचिंग झाला. चेंडू कुठे पिचिंग झालाय, थोड्याच वेळामध्ये आपल्यापर्यंत डिसिजन येईल. व्हाईट बॉल आहे. चांगली अंपायरिंग गेले 3 दिवस आपण सातत्यानं पाहतोय. आमचे राजेंद्रजी वैखरे असतील, ऋषिकेश असेल, त्यानंतर ऋतिक असेल, चांगली साथ त्यांची लाभली आहे. स्वतः आयोजक अंपायरच्या भूमिकेमध्ये चांगले डिसिजन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. हा व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्राची धाव 6 धावा धावफलकावरती. आणखीन एक चांगला फटका, परंतु डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. तोपर्यंत आपण पाहताय 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. 2 धाब्याने धावफलक आपण पाहताय जाऊन पोहोचताय. ते 8 धावा धावफलकावरती 32चा पाठलाग करत असताना 8 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक प्रगतीपथावरती नीतू मालीचं.
तो देखील चांगली गोलंदाजी करतोय. गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये अगदी 5 धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये चांगली कामगिरी आपल्याला नीतू मालूची पाहायला मिळते. पाठीमागे स्कूप केलाय, लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू चाललाय, सीमा पार, चौकार. या षटकातील आपण पाहायला गेलो तर 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ समाप्त झाला. 9 चेंडू आणि 20 धाब्यांची गरज असेल. 9 चेंडू 20 धाब्यांची गरज. इथून चांगली कामगिरी करावी लागेल चेंज द गेम वंजारपाडा ब टीमला. पुनश्च त्याच पद्धतीचा फटका खेचायचा होता. यावेळी मात्र चला अंपायर डिसिजन फायनल डिसिजन असेल. चला प्रत्येक चेंडूवरती डिस्कस नाही करायचं आपल्याला. डिसिजन अंपायर देतात, योग्य ते डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचतील. अंपायर आमचे कोणत्या टीमकडनं नाही आहेत, ते अगदी न्यूट्रल आहेत. अंपायरशी कोणी वाद विवाद घालण्याचा प्रयत्न करू नका. अगदी योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल याची सर्वांनी दक्षता घ्या. चांगला फटका, बॅक टू द बॉलर, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. सिंगल धावेनं धावफलक आपण पाहताय जाऊन पोहोचलाय. 14 धावा धावफलकावरती. अजूनही इथून 18 धाव्यांची गरज आहे. 7 चेंडू आणि अजूनही 18 धाव्यांची इथून गरज आहे. चेंज द गेम वंजारपाडा ब टीमला. चांगली बॅटिंग आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते संकेत आणि सौरभची. सौरभ मात्र फार चांगली बॅटिंग मैदानामध्ये. हा फटका चांगला आहे, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, अगदी वेगानं आले. सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि दुसरी धाव देखील इथं कंप्लीट झाली आहे. सुरेख रनिंग द बिटवीन विकेट मैदानावरती पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ इथून समाप्त झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 16 वरती. अजूनही 6 चेंडू आणि बनवायच्या आहेत त्या 16 धावा. शेवटचे 6 चेंडू 16 धाब्यांची अजूनही गरज आहे इथून.
चांगला चेंडू, पहिला चेंडू निर्धाव, 6 चेंडू 16 ची गरज असताना पहिला चेंडू निर्धाव आला. आनंद 11 कडाव टीमसाठी 5 चेंडू आता 16 धाब्यांची गरज. शेवटचे निर्णायक 5 चेंडू 16 धाब्यांची गरज. एखादा मोठा फटक्याची अपेक्षा असेल, एखादा मोठा फटका आला तर पुन्हा या मॅचमध्ये रंगत आपल्याला पाहायला मिळेल. परंतु आणखीन एक डॉट बॉल, बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आता 4 चेंडू आणि 16 धावा बनवायच्या आहेत. 32चं टार्गेट होतं, 12 चेंडूंमध्ये 16 धावा आल्या होत्या. 6 चेंडू 16 धाब्यांची गरज असताना 2 चेंडू मात्र विक्रांतनं निर्धाव टाकलेत. या बेली अगदी स्लॉट मध्ये होता, त्याला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. चार चेंडू 16ची गरज असताना षटकार आलाय. आता 3 चेंडू आणि बनवायचे 10 धावा. सौरभने मात्र हा षटकार आणलाय. गरज होती या षटकाराची, तो षटकार अगदी ऐन मोक्याच्या वेळी आलाय. आता 3 चेंडू 10 धाब्यांची गरज. थोडंसं प्रेशर वाढलं आता गोलंदाजावरचं देखील. चांगला चेंडू यावेळी अगदी पडल्यानंतर शरीरावरती आला. पायावरती चेंडू हदलून अगदी लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव ॲड केली जाईल. 2 चेंडू आता 9 धाब्यांची गरज. शेवटचे निर्णायक 2 चेंडू बाकी आहेत. 9 धाब्यांची गरज आहे. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे, म्हणजे तुम्हाला आता कंपल्सरी 2 मोठे फटके मारावेच लागतील. 2 चेंडू आणि 9 धाब्यांची गरज. एकीकडे पाहता आपण चेंज द गेम वंजारपाडा ब, त्यांच्या विपक्षामध्ये आनंद 11 कडाव. हा फटका शॉर्ट बॉल होता, त्याला शॉर्ट ऑन पुल करायचा होता. इथे मात्र झेल ड्रॉप झालाय. आणि इथे मात्र 3 धावा सहजरित्या कंप्लीट झाल्यात. 3 धावा कंप्लीट झाल्यात. 2 चेंडू 9ची गरज होती. काय मॅच मैदानामध्ये चालू आहे. जिथे झेल होता, झेल ड्रॉप झाला. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केली, डबलला 3ऱ्या धाब्यामध्ये कन्वर्ट केली. आता 1 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज आहे. कंपल्सरी 1 चेंडू 6 धाब्यांची गरज आहे. शेवटपर्यंत मॅच आपल्याला रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळते. अगदी दुसऱ्या षटकामध्ये वाटलं होतं की मॅच आता चेंज्ड गेम वंजारपाडा बच्या हातातून निसटले की काय, परंतु त्यानंतर मात्र अगदी आपण पाहतो सौरभने जो षटकार लगावला तिथून पुनश्च मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 1 चेंडू 6 धाब्यांची गरज. कॅप्टनला विचार करण्यास भाग पडले, टीम मीटिंग घेण्यास भाग पडले. 1 चेंडू 6 धाब्यांची गरज आहे. विक्रांत गोलंदाजीसाठी आहे, त्याच्या विरोधामध्ये एक षटकार आलाय सौरभच्या बॅटमधून. तोच सौरभ ऑन स्ट्राईक आपल्याला आता पाहायला मिळेल. 1 चेंडू 6ची गरज आहे. षटकार येईल का, डॉट बॉल येईल, विकेट येईल, हे बरेच काही प्रश्न, या प्रश्नांचा उलगाडा या चेंडू नंतर आपल्याला पाहायला मिळेल. चला मॅच स्टार्ट करा अंपायर. 1 चेंडू 6ची गरज. काय मॅच आपल्याला पाहायला मिळते गावदेव चषक 2024-25च्या या थरारामध्ये. 1 चेंडू 6ची गरज. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय सौरभ. गोलंदाजी ट्रॅकवरती विक्रांत, ज्याच्या विरोधामध्ये एक षटकार आलाय. ऑन साईडला हा फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1च धाव येईल आणि इथे मात्र विजयी झाला तो आनंद 11 कडावा संघ. शेवटच्या क्षणाला मात्र त्यांनी विजय संपादन केला. कलम टीम आपला कर्णधार आयोजकांशी संपर्क साधा. कलम टीम